शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण खत व्यवस्थापनावर या ठिकाणी बोलू आज. कुठल्याही पिकाला आपण खत दिले जमिनीतून तर ते काय होते, पीक ते ओढून घेते आणि वर ओढून घेतल्यानंतर पिकाच्या वाढीचं करता त्याची मदत होते. आता ऊसाचं पिकात आपण थांबलो आहे तर ऊसाचा दांडा किंवा केन वाढण्याकरता त्याची मदत होईल. द्राक्ष असेल तर द्राक्षाच्या घड वाढण्याकरता मदत होईल. परंतु बाकीचं जे खत आहे, बाकी जे अन्नद्रव्य आहे, ते अन्नद्रव्य त्या झाडातच राहतील. आणि मग या झाडात राहिलेलं अन्नद्रव्य तर आपण त्याला कुठे करतो? ऊसाच्या पिकात जर आपण इथं आहोत या शेतात, तर हे जे पालापाचोळा आहे, बऱ्याचदा शेतकरी काय करतात, जाळून टाकतात किंवा बाहेर काढून घेऊन जातात. पाचट म्हणून आपण त्याचा वापर करतात. परंतु हे या ठिकाणी आपण बघतो की हे सगळं याला बारीक केलेलं आहे, भुगा केलेला आहे. भुगा केल्यानंतर याला पसरवलं आहे आणि याच्यामध्येच जेवढं काही अन्नद्रव्य होतं, ऊसात आपण खाली जमिनीतून दिलं तेवढं अन्नद्रव्य याच्यामध्ये तयार आहे, अजूनही शिल्लक आहे. हे अन्नद्रव्य याला आपण इथेच रिसायकल केलं आणि याच्याकरता आपण काय सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेऊन आपण किंवा काही डिकम्पोजर असतील ते डिकम्पोजर आपण स्प्रेड करून त्याला पाणी जर दिलं तर फास्ट कुजण्याची प्रक्रिया जलद रीतीने होईल आणि हे कुजल्यानंतर इथंच आपल्याला अन्नद्रव्य त्या ठिकाणी मिळेल. आणि पुढचा जो आता खोडवा जो म्हणतो आपण याचा या ऊसाचा आपण घेणार आहात, त्याला याची मदत फार होईल. तेव्हा असा हे पिकामध्ये आपण जमिनीतून दिलेलं अन्नद्रव्य जे याच्यात ऊसात आहे, तेच अन्नद्रव्य परत आपण रिसायकल करून आपण वाया न घालवता त्याचा चांगल्या तऱ्हेने वापर केला, याला मिक्स केलं आणि त्याला जर बोध व्यवस्थित लावलं तर मुळीचा विकास छान होईल. आणि मुळीचा विकास जर झाला तर ते अन्नद्रव्य परत वर उचलून आणि आपलं त्याचा ऊसाच्या पिकात भरघोस मदत करण्यास मदत करेल. धन्यवाद.